दोडका बघितला ना, माझा तर मुलगा लगेच नाहीचा पाढा लावतो. पण शुक्रवारच्या आठवड्या बाजारामध्ये हे कोवळी कोवळी दोडकी बघितली आणि माझा काय मोह आवरलाच नाही. बरं, आता या आणलेल्या दोडक्यांचं करायचं काय म्हणून घेतले थालीपीठ करायला. म्हणजेच काय हो, धपाटे. नाव बदललं की मुलगाही आवडीने खातो म्हणून. पण हे धपाटे मी बिना भाजणीचे बनवलेले असून देखील खूप छान असे खुसखुशीत झाले. कारण यामध्ये मी फक्त 2 चमचे एक सिक्रेट पदार्थ वापरलाय, जो प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो. मग म्हटलं तुमच्यासोबतही नक्की शेअर करायला हवं. चला तर मग लगेचच दोडक्याचे धपाटे बनवायला सुरुवात करूयात. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या धपाट्यांमध्ये ना आपण जेवढा दोडका घालू तेवढे धपाटे जास्त चविष्ट लागतात. त्यामुळे बाजारातून आणलेले संपूर्ण दोडके मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतले. आता याच्या आपल्याला शिरा काढून टाकायचे आहेत. तसं तर हे दोडके माझे कोवळे आहेत, पण तरीही म्हटलं शिरा दातांखाली यायला नको ना, म्हणून या काढून घेते. तर हा दोडका मी तुम्हाला सहज तोडून दाखवते. बघा काय मस्त असा कोवळा आहे. कारण या सीझनमध्ये दोडके नव्यानेच यायला सुरुवात झाली असते, त्यामुळे मस्त असे कोवळे कोवळी दोडके मिळतात. आता हे आपण एखाद्या किसणीने किसून घेऊयात. किसणी निवडताना जास्त बारीकही नसावी आणि जास्त जाडही नसावी, कारण बारीक किसणीने किसायला गेलं तर दोडके व्यवस्थित किसले जात नाही, त्याला पाणी सुटायला लागतं. तर बघा या पद्धतीने आता पटापट आपण हे दोडके किसून घेऊयात. आता मी दोडके किसतीये तोपर्यंत ना तुम्ही प्लीज व्हिडिओला एक लाईक तरी नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण व्हिडिओला व्ह्यूज तर भरपूर येत आहेत, पण त्या प्रमाणामध्ये लाईक जरा कमी आहे. त्यामुळे प्लीज माझी एक छोटीशी रिक्वेस्ट नक्की ॲक्सेप्ट करा. तर बघा आपले दोडके देखील छान असे किसून झाले आहेत. आता बाकी साहित्य बघूयात. तर सर्वांत अगोदर आपल्याला लागणार आहे अंदाजेच 2 कप ज्वारीचं पीठ. थोडं कमी अधिक असलं तरी देखील चालणार आहे. आता या थालीपीठांना छान असा खमंगपणा यावा याकरिता घेऊयात 1 कप बेसन पीठ. तसं 1 कपाला थोडंसं कमीच आहे, पण गरज वाटली तर अजून थोडंसं आपण वाढवू शकतो. आणि सेमच कपाने घेऊयात अर्धा कप गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ सर्वांत कमी घ्यायचं, यामुळे थालीपीठांना छान असा चिकटपणा येतो. पण जास्तही घेऊ नका, नाहीतर थालीपीठ नरम पडतील. आता अर्धा चमचा ओवा हातांवर क्रश करून घातला. आता अर्धा चमचा मीठ घालते. निम्म मीठ मी नंतर वापरणार आहे, ते कधी पुढे सांगते. सोबतच आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात साधारणतः 3 चमचे पांढरे तीळ घातले. आता एक ठेचा बनवून घेतोय, त्याकरिता 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा मीठ घातलं. मीठ घातल्यामुळे आपला ठेचा पटकन ठेचला जातो, म्हणूनच मी पिठामध्ये मीठ घालताना थोडंसंच घातलं होतं. आता 1 चमचा जिरे देखील घातले. संपूर्ण गोष्टी छान अशा ठेचून घेऊयात. तर बघा या पद्धतीचा आपला ठेचा तयार झालाय. या ठेच्यामुळे पण आपल्या धपाट्यांना खूप छान अशी अप्रतिम टेस्ट येते. त्यामुळे मी सजेस्ट करेल हा ठेचा मिक्सरला बनवण्यापेक्षा खलबत्त्यातच बनवा. तयार झालेला ठेचा लगेचच या साहित्यांमध्येच घालू आणि यासोबत आपल्या धपाट्यांना आणखी छान असा खमंगपणा येण्याकरिता आपला सिक्रेट पदार्थ घालूयात, ते म्हणजे 2 चमचे दही. तुम्ही एक वेळ नक्की वापरून बघा, यामुळे धपाट्यांना टेस्ट खरंच खूप छान येते. पण जर तुम्हाला दही आवडत नसेल, शिल्लक नसेल, तर याऐवजी 2 चमचे तूप घाला. पाव चमचा हळद आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातली. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी पहिले मिक्स करून घेऊयात. यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो, कारण हे पीठ आपल्याला अतिप्रमाणात पातळ किंवा खूपच घट्टसर असं भिजवायचं नसून छान असं मऊसूत भिजवायचंय, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. त्यामुळे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी पहिले मिक्स करून घ्या आणि नंतरच थोडं थोडं करत पाणी घाला. मी आत्तापर्यंत ना तुमच्यासोबत भरपूर साऱ्या वेगवेगळ्या थालीपीठांची रेसिपी शेअर केली आहे. तिला तुम्ही भरघोस असा प्रतिसाद पण दिलाय आणि ते तुम्ही घरी ट्राय पण नक्की केले आहेत. त्यामुळे आजची रेसिपी पण नक्की ट्राय कराल याचा मला भरोसा आहे. तर बघा आपलं पीठ व्यवस्थित असं भिजवून तयार झालं. तर बघा हे अशा पद्धतीचं मऊसूत आहे. आता याचे लगेचच धपाटे बनवायला घेऊयात, कारण पीठ जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलंय. आता हे धपाटे थापण्याकरिता एक पोळपाट, एक सुती रुमाल जो आपण छान असा ओला करून घेतलाय आणि त्याचसोबत एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर हा ओला रुमाल पोळपाटावर अंथरून घेतला आणि हात आपला थोडासा पाण्यात ओला करून नंतर चपातीच्या कणके एवढा पिठाचा गोळा घेतला. हाताला पाणी लावून घेतल्यामुळे बघा पीठ आपला अजिबात हाताला चिकटलं नाही. आता हे थापण्यापूर्वी देखील पुन्हा एकदा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि फक्त बोटांच्या मदतीने हे पीठ छान असं गोल गोल पसरवत चालायचं. आपला हातही ओला आहे, रुमालही ओला आहे, यामुळे ना हाताला पीठ चिकटतं ना रुमालाला.
यामुळे आपले थालीपीठ अगदी सहजतेने आपल्याला पटापट थापता येतात. आता या थालीपीठांनाच ना बऱ्याचशा भागांमध्ये धपाटे म्हणतात, जसं मी पण आज म्हणतीये. तर हे का माहिती असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. तर बघा, एकसारखं संपूर्ण बाजूंनी छान असं पातळ आपलं धपाटं थापून झालं. आता हे कापडासह उचलूयात आणि छान असं खमंग खरपूस भाजून घेऊयात. त्याकरिता अगोदरच तवा मी गरम होण्याकरिता ठेवलेला होता. त्याला थोडंसं तेल लावलंय. आता कापडासह आपलं हे धपाटं तव्यावर घालायचं आणि कापड अलगद उचलायचं. बघा काय मस्त हे कापडापासून वेगळं सुटलंय. आता यावर आवडीनुसार तेल किंवा तूप घाला. गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यम ठेवा आणि ज्या वेळेला वरील साईड कोरडी झाली असं वाटेल त्याच वेळेला पलटवून दुसऱ्या साईडने छान असं खमंग खरपूस भाजून घेऊयात. तुम्ही जर डाएटवर असाल, जास्त तेल खायचं नसेल, तर नॉनस्टिक पॅनला तेल नाही लावलं तरी देखील चालतं. तुम्ही असेच हे धपाटे छान असे खमंग खरपूस भाजून खाऊ शकता. घेतलेल्या साहित्यांमध्ये संपूर्ण एका कुटुंबाचा नाश्ता किंवा रात्रीचं जेवण तयार होतं. अगदी भरपेट होतं. त्यामुळे तुम्ही हे धपाटे रात्रीच्या जेवणात करणार आहात की सकाळच्या नाश्त्यामध्ये, हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. सेम पद्धतीने आणखीही उरलेले धपाटे आपण पटापट थापून घेऊयात. तयार झालेले धपाटे कढीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत देखील खूप भारी लागतात. हे भरपूर काळापर्यंत टिकत असल्यामुळे प्रवासात देखील आरामशीर नेऊ शकतात. अगदी 2-3 दिवस व्यवस्थित टिकतील. आणि मुलं भाज्या खात नसतील तर सकाळच्या डब्याला काय पदार्थ द्यावे हे जर तुम्हाला समजत नसेल तर हे थालीपीठ अगदी उत्तम पर्याय आहे. तर बघा, सेम पद्धतीने मी हे दुसरंही धपाटं छान असं खमंग खरपूस भाजून घेते. प्रत्येक धपाटं बनवत असताना, भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच राहू द्या. यामुळे ते खूप छान असे खमंग खरपूस भाजले जातात. त्याला छान असा खुसखुशीतपणा येतो. हे धपाटे छान असे खुसखुशीत होण्याकरिता महत्त्वाचे 1-2 टिप्स लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे गव्हाचं पीठ घालताना थोडंसं प्रमाणातच घाला, कमीच घाला. भिजवलेलं पीठ देखील मध्यम सॉफ्ट असावं, जास्त पातळ नसावं. आणि तिसरी टिप्स म्हणजे भाजताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमीच ठेवायची. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या या खाद्यप्रेमी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वांत अगोदर तुम्हालाच मिळतील. तयार झालेले गरमागरम धपाटे मी छान अशा लसणाच्या आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करणार आहे. तर या मस्त अशा लाल लाल लसणाच्या चटणीची रेसिपी पण तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा एखाद्या चटपटीत, चविष्ट, खमंग, खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.